जण स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेण्यासाठी काँक्रिटीचे रस्ते व बिल्डरांना फायदा करून देणारी धोरणं राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तरुणांना कोपरी पाचपाकाडी आणि ठाणे शहरातील मागील काही वर्षात ते रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. राज्याच्या सर्वोच्च पदी जाऊनही त्यांना या भागात रोजगाराच्या संधी आणता आल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात ते पूर्णपणे अपयशी असून असं नेतृत्व ठाणेकरांनी या निवडणुकीत राजकीय पटलावरून हद्दपार करावे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी मतदारांना केलं आहे. लक्षात ठेवा, विसरू नका, धर्मवीरांना विसरू नका. आप सभी का आशीर्वाद लेने के लिए, आप सभी से आशीर्वाद लेने के लिए हमारे कोपरी पाचपाकाड़ी से जो उम्मीदवार नुसतं हजुरे नव्हे तर गेले 10 दिवस या ठाणे विधानसभा क्षेत्र म्हणजे कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घरोघरी जातोय. याच्या पाठचं कारण असं आहे की दिघे साहेब हे सदैव उभं आयुष्य त्यांनी जनतेमध्ये काढलं, लोकांमध्ये काढलं आणि तेच आशीर्वाद मिळवण्याकरता आणि जो पाठिंबा, जे आत्मीयता, जी आपुलकी मला या गेल्या 10 दिवसात दिसलेली आहे, त्या अनुषंगाने हा विचार होता की आपण पदयात्रा आणि जनसंवाद साधू. हे बघा, नुसतं मुस्लिम किंवा शीख किंवा मुस्लिम मराठी असा हा विषय नाहीये. विषय असा आहे की लोकांना स्वतःच्या आयुष्यामध्ये एक बदलाव हवाय. आपण ह्या ज्या ठिकाणी आहोत किंवा हजुरीमध्ये असाल किंवा उद्या सीपी तलाव असेल, तुमचं रामनगर असेल, अंबिकानगर असेल, तुम्ही कुठे किसन नगर असेल, कुठेही जा, कोपरी गावात जा, तिकडे लोकांच्या आयुष्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. हे लोक जे म्हणतात की आम्ही विकास केला, तो विकास रस्त्यांचा केला, पण लोकांच्या आयुष्यातला विकास झालेला नाही. लोकांनी जो संघर्ष साधलेला आहे आज गेले 15-20 वर्ष, तो त्यांच्या मुलाबाळांनी पुन्हा एकदा संघर्ष त्यांच्या आयुष्यात करू नये असं मला वाटतं. 100% परिवर्तन व्हायला पाहिजे. कारण की ज्या लोकांना खोट्या तुम्ही फक्त स्वप्न दाखवली, 15-20 वर्ष विकासाच्या नावावरती फक्त वरती खोटी स्वप्न दाखवून त्यांना बोलवलं, मला असं वाटतं लोक कंटाळलेली आहेत. मग ती क्लस्टरची योजना असो, जिकडे लोकांच्या हक्कांच्या घरामधनं त्यांना काढण्याचं म्हणताय, पण त्यांना विश्वासात न घेता एखादी योजना राबवली जाते. डम्पिंग ग्राउंड सारखा मोठा विषय, जिकडे त्या दुर्गंधीमुळे लोकांना त्रास होतोय, तिकडे मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, म्हणजे ह्या गरीब घरातला मुलगा जेव्हा तो म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जातो त्यावेळेला त्या शाळेची परिस्थिती पण चांगली नाही म्हणून त्याला ते भोगावं लागतं. इथल्या महिला सुरक्षित नाही, असे इत्यादी विषय आहेत. खास करून MIDCचा जो विषय आहे, जिकडे इंडस्ट्रीज बंद झाल्या, त्या इंडस्ट्रीज बंद होताना तुम्ही कोणती उपाययोजना केली नाही. कॉर्पोरेट ऑफिसेस झाल्यावरती तिथले स्थानिक मुलं जे वेगवेगळ्या श्रेणीत शिकतात त्यांना तिकडे नोकऱ्या नाहीत, हे अत्यंत दुर्दैव आहे. धनशक्तीचा वापर नक्कीच होत आहे, पण मला असं वाटतं लोकांनी जर का लोकांच्या हक्काचे पैसे हे कोण स्वतःच्या खिशातले टाकत नाहीत. ज्या भ्रष्टाचारातला पैसा जो काही या ठाणे महानगरपालिकेमध्ये निघाला, तो जर का लोकांच्या पदरी पडणार असेल तर अतिशय आनंद आहे. पण लोकांनी हे विचार करावा की जो 20 वर्षात जे काय संघर्ष त्यांनी केलाय, जे काय घाणेरड्या परिस्थितीत ते राहत आहेत, तिथनं जर का त्यांना बाहेर यायचं असेल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर हे परिवर्तन घडणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, लाडकी बहीण योजना एकीकडे म्हणतायत, पण बहिणींना तुम्ही सुरक्षा देऊ नाही शकत. एकीकडे बहिणींना तुम्ही 3000 रुपये देताय, पण त्यांच्याच घरातनं टॅक्सच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून तुम्ही 15 ते 20 हजार रुपये जाताय. ती बहीण त्या 3,000 रुपयामध्ये करणार तर काय काय करणार, कसा आपला संसार सांभाळणार, हा एक मोठा प्रश्न आहे. पण जर का त्या बहिणीला 3000 रुपये तिच्या हक्काचे मिळत असतील, कारण की हा पैसा हा गव्हर्नमेंटचा पैसा आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कळवा मुंब्रातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य अयोग्य अशी लढाई आहे. सत्य असत्याची लढाई आहे. धर्म अधर्माची लढाई आहे. नजीबभाईंची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलेलो आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ नमशाद नगर मुंब्रा येथे नामदार धनंजय मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेला मतदारांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलाय. यातही महिलांची संख्या लक्षणीय अशी पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने, रुपाली गोटे, आश्रिन राऊत, इब्राहिम राऊत, अजीज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनीषा भगत, नेहा नाईक, संगीता पालेकर, ठाणे महिला जिल्हा अध्यक्ष वनिता गोतपगार, युवक जिल्हा अध्यक्ष वीरू वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किने, राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तू मामा इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. कड़वा मुंब्रा मतदार संघ के राष्ट्रवादी कांग्रेस महायुति के उम्मीदवार मेरा भाई आप सबका प्यारा नजीब मुल्ला के प्रचार के लिए मैं आप सबके सामने यहाँ पे खड़ा, यहाँ मंच पे उपस्थित आनंद परांजपे जी जिन्होंने अभी अपनी तकरीर रखी, राजन किने, अनीता किने, मोरेश्वर किने, अनीता रार, मनीषा भगत, रिदा रशीद, रूपाली ताई गोटे, संगीता पालेकर, शर्मिला किने, वीरू वाघमारे, राजाभाई. कोणी म्हणता की ही गुरु चेल्याची लढाई आहे. ये लड़ाई सही और गलत की है. ये गुरु और चेले की लड़ाई नहीं. आज तक जो सही था, राजन भाई हो, नजीब भाई हो या सभी साथी हो, ये सही है. इसलिए इस मंच पे, और जब गलत है वो सरताज पहने बैठे. एक आदमी इसकी नजरों से पता चलता है कि वो कितना चालाक हो सकता. मैंने कुछ दिन पहले एक उनका वीडियो देखा, पवार साहब का और अल्लाह का नाम उन्होंने लिया था. डरता हूँ तो इन दोनों से. भाई तू इनको बता सकता है किससे डरता हूँ और किससे नहीं. मुझे मालूम है तू अंदर से किससे डरता है. आज मैं आप सबको यही कहने आ रहा हूँ, उसके जैसा दुगेलापन एक तरफ बोलेगा. अभी नजीब भाई ने बोला समर्थन देते समय मैंने साई दादा के डर से खींच. भाई तुझे डर किस बात का था? दादा का नहीं था. कई ऐसी चीजें थी तू मेरे सामने, मैं गवाह हूँ. दादा थे, भुजबल साहब थे, सीएम साहब भी थे, शिंदे साहब, फडणवीस साहब भी थे, मैं भी था, ये अवार्ड भी था. जब ये समर्थन का विषय चल रहा था, साइन तो इसकी भी थी. फिर पता चला कि अगर समर्थन दूंगा तो यहाँ से कैसे घड़ा. उसने भीख मांगी कि भाई मुझे विधान परिषद दो तो भी चलेगा, लेकिन मुझे समय गवाऊं, मैं झूठ नहीं बोलूं. अगर इस बात में इतना सा भी झूठ होगा तो ये ऊपर वाला मुझे कभी माफ नहीं करेगा. गेल्या 2.5 वर्षात सत्तेसाठी हापापलेले नेते आपण बघितलेत. विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्या सगळेच पक्ष गब्बर आहेत. तेव्हा ही उत्तम संधी आहे, मिळेल तिकडून घ्या.
चंगळ करून घ्या, मात्र तुमचं अमूल्य मत मनसेलाच द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केलं आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव, अवळा माचीवाड्यातील संदीप पाचसंगे आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे या ठाण्यामध्ये 4 विविध ठिकाणी सभा घेण्याकरिता आल्या होत्या. यावेळी चौक सभेमध्ये बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केलं आहे. पोट भरल्यावर तरी लोकांची कामं करा. मला असं वाटतं की हे मी जे बोलते ना, हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. आज वसाहतीच्या एवढ्या मोठ्या जमिनी आहेत, जर सरकारने मनात आणलं तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स करून त्यांना कायमस्वरूपी रुपयामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या धान्याला भाव द्या. ते बिचारे ओरडत आहेत, आमच्या कापसाला भाव द्या, हमी भाव द्या, आमच्या सोयाबीनला हमी भाव द्या. तो जर म्हणत नाही की मी तर असं पण म्हणत नाही की फक्त मराठी द्या. आता ही बघा, ही रीटा गुप्ता, ही आपली सरचिटणीस आहे, तिचं नाव गुप्ता आहे, पण ती लालबाग परळला वाढलेली आहे. म्हणजे आपल्याकडे गुजराती, मारवाडी, UP-वाले वर्षोनवर्ष इथे राहत आहेत, त्यांची पण मुलं बाळ आहेत, त्यांना पण नोकऱ्या मिळत नाही आहेत. जे इथे वर्षोनवर्ष राहतात त्यांना सगळ्यांना 90% रिझर्वेशन दिलं तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरजच पडणार नाही. आपल्याला आपल्या महिलांना 1500 रुपये भीक द्यायची पण गरज पडणार नाही. बरं, ते 1500 रुपये सरकार कुठून देत आहे? थोडंच त्यांच्या खिशात पैसे आहेत. तुमची इलेक्ट्रिसिटी वाढवतात, तुमचं धान्य वाढवतात, तेलाचे भाव वाढवतात, पेट्रोल डिझेल वाढवतात. म्हणजे ते पैसे आहेत ना, ते शेवटी आपल्या GST आणि इन्कम टॅक्स आणि ह्याच्यातच जात आहेत. महिला बिचारे खुश होत आहेत, मला 1500 रुपये मिळाले. अरे पण ते 1500 मिळण्यासाठी तुझ्या घर खर्चातले 3000 रुपये गेले. हे कळेपर्यंत इलेक्शन झालं त्यानाश. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही प्रत्येकीने जरी 10 माणसांपर्यंत पोचवल्यात आणि त्यांना विनंती केलीत की तुम्ही पुढच्या 10 माणसांपर्यंत पोचवा. आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सरकारं जी येत आहेत ती आपल्याला कशी फसवत आहेत. आणि महाराष्ट्र हा आजही सगळ्या भारतात सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे, देश आहे, आपला स्टेट आहे. आपला महाराष्ट्र 40% रेव्हेन्यू अख्खा भारतातनं देतो. म्हणजे अख्ख्या भारताला तुम्ही म्हणाल 40% आपण पोचतो. जर आपण अख्ख्या भारताला पोचू शकतो तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच पोचू शकतो, नक्कीच त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना घरं देऊ शकतो. म्हणजे बेसिक अन्न वस्त्र निवारा आपण जे म्हणतो ते 75 वर्षात देऊ शकले नाहीत. मला असं वाटतं तुम्हाला आता बदल घडवायची गरज आहे. जे आमदार खासदार तुम्हाला वर्षोनवर्ष दिसले नाहीत, मला आता हा बोलला की 10 वर्षात दिसलेत का? पण मला दादरचे पण नाही दिसले. तुम्हाला ठाण्याचे दिसले की नाही माहिती नाही. मी दादरला माझी एक बिल्डिंग सोडून राहते, पण मला 10 वर्षात मलाही ते दिसले नाहीत ना, त्यांचे नगरसेवक दिसले. तर ते काय माहिती, तुम्ही एकदा निवडून दिलं, निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला कुकर वाटणार. आमच्या एरियात साड्यांमधनं 5-5, 10-10 हजारची पहिली वाटप चालू झाली. किती वेळा फसणार आहोत आपण, किती वेळा आपण फसणार आहोत. तुमची किंमत 5-10 हजार 15 हजारपेक्षा खूप जास्ती आहे. ते तुम्हाला एकदा महिन्यात देणार पैसे, इलेक्शननंतर 5 वर्ष त्यांची तुम्हाला तोंडसुद्धा दिसत नाहीत. मग तुम्ही मरा, तुम्हाला काय तुमचे घरी आजारी पडू देत. अजून एक गोष्ट मला सांगायची की ह्या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता. कोविड काळात मी बोललेलं नाही, हा शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात, ते मंत्रालयात 2दा गेले होते, 2दा. म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं, ना की खालच्या लोकांना पाठवायचं असतं. त्यांच्याकडे खालचे लोक तर नाहीच, राजा पण उतरला नव्हता. राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं रस्त्यावर होतं. कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोज शिंदे यांच्या प्रचारार्थ आज किसननगर परिसरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये नागरिक सहभागी झाले होते. किसननगर येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, तर 22 नंबर सर्कल येथे या रॅलीचा समाप्ती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नारेबाजी करीत कार्यकर्ते पुढील भागामध्ये रवाना झाले. यावेळी उमेदवार मनोज शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच घराणेशाहीला मनोज शिंदे यांनी विरोध केला असून केवळ निवडणुकीपुरता धर्मवीरांच्या नावांचा वापर करून मतांची मागणी केली जाते, तर मतदार देखील आता या गोष्टीला वैतागले आहेत. त्यांनाही बदल हवा आहे. शिवाय प्रलंबित असलेली सर्व विकास कामे पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे. देणार जिंकून घेणार मनोज दादा शिंदे.
धडक देणार जिंकून येणार मनोज दादा शिंदे धडक देणार जिंकून घेणार अरे धडक देणार जिंकून येणार मनोज दादा शिंदे धडक देणार प्रश्नच नाही, विजयाचीच नांदी आहे. आता ज्या प्रकारे मी या ठिकाणी मला प्रतिसाद जो मोठ्या प्रमाणावर मिळतोय त्याचाच अर्थ असा आहे की माझी सरळ लढत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 नंबर माझा लकी नंबर आहे. 7 नंबरच्या समोर माझं नाव आहे, त्याच्या समोर फुगा ही निशाणी आहे. फुगाच्या समोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा. ही माझी जबाबदारी राहील की तुमच्या सुख दुःखात आणि तुमच्या ऐश्वर्यात आणि तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी सक्षम राहणार आहे. काय आहे, मी पहिल्यांदा उभा नाहीये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, मी तिसऱ्यांदा उभा आहे. त्याच्यामुळे लढाई लढत राहायची आणि लढवय्या हा अंगामध्ये असलेलं रक्त आहे माझं ते, आणि मी लढाई करत राहणार या ठिकाणी. अशा देशामध्ये जगामध्ये असे पण उदाहरण आहेत की लढत राहिले आणि त्यांचा एके दिवशी विजय होतो. या वेळेला माझा विजय निश्चित आहे. पंतप्रधानांना मी आताच आवाहन केलेलं आहे की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण एकदा संधी देऊन बघा. आपल्या सतत संपर्कात राहिलेलो आहे मी. आपल्याला या भागातील प्रश्न मला माहिती आहेत, या भागातील अडचणी मला माहिती आहेत, या भागातील क्लस्टर असू दे, SRA असू दे, यामध्ये कचऱ्याचा प्रोजेक्ट असू दे ज्याच्यामुळे आरोग्य खराब होते, याच्यामुळे यानंतर मेट्रो ट्रेन असू दे, या सर्व भागापासून या सर्व कामापासून आपण वंचित आहोत आणि 100% ही सर्व कामं करून इतर देखील सुखदुःखामध्ये मी तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एक सभासद म्हणून मी आपल्या नेहमी बरोबर राहील. प्रश्नच नाही, हे सर्व प्रश्न घ्यायचे मला, प्रश्नच नाहीये. या सर्व प्रश्नामध्ये एकही विषय मी बाकी ठेवणार नाही. मला फक्त 5 वर्ष द्या, तुमचं मतदान माझ्या फुग्याच्या समोरचं बटन दाबून करा, निवडून आणा, मग बघा मी तुमच्यासाठी काय काय करतो ते. एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे प्रतिपादन. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्यांच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तेव्हा एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे हरियाणा येथील खासदार डॉक्टर हेमांग जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, माननीय नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती आदी उपस्थित होते. हरियाणामध्ये जनतेने तिसऱ्यांदा भाजपला बहुमत दिले, यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मत विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते, हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये आश्वासने दिली पण त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली. काँग्रेस खोटे बोलते, खोटे वायदे करते. काँग्रेसच्या चौथी पुढीचे युवराज यांना संविधानात किती पाने आहेत ते देखील माहीत नाही. लाडकी बहीण योजनेविरोधात ते कोर्टात गेले आहेत. पण भाजपने आपल्या संकल्पपत्रात निधी वाढवण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले. काँग्रेस ओबीसींचा वापर करते आणि ओबीसी समाजाला मोदींनी सन्मान दिल्याने ओबीसी प्रगती करत आहे. तेव्हा काँग्रेस बॅकफूटवर असून महाराष्ट्रातील जनता दुसऱ्यांदा महायुतीला निवडून देणार आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना मुख्यमंत्री सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ हेचे समर्थन करताना एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार असल्याचे सांगितले. 1947ला पहिल्यांदा काँग्रेसने देशाचे तुकडे केल्याचे सांगितले. हा देश मुस्लिमांचा आहे, अल्पसंख्याकांचा आहे हे त्यांच्याच पंतप्रधानांनी म्हटले होते. याचे पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. आता भारत जोडोच्या नावाखाली राहुल गांधी देश कमजोर करणाऱ्यांना सोबत घेतात. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्यांच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. हरियाणात देखील काँग्रेसने जातीयवाद पेरला पण तेथे डाळ शिजली नाही. तेव्हा महाराष्ट्रातही त्यांच्या राजकीय दुकानदारीला चाप लागून सुपडा साफ होणार असल्याचे भाकीत मुख्यमंत्री सैनी यांनी केले. उसको दरकिनार करेंगे क्योंकि कांग्रेस ने लगातार झूठ के ऊपर ही अपनी दुकानदारी चला रखी है. अब कांग्रेस की वो दुकानदारी बंद हो रही है और जब कांग्रेस की दुकानदारी बंद हो रही है तो कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष और कांग्रेस के यहाँ के प्रदेश के अध्यक्ष वो इस प्रकार की अभद्र भाषा का इस्तेमाल कर रहे हैं
क्योंकि उनको ये मालूम पड़ गया है कि हम हार की तरफ हैं। और 23 तारीख को जब रिजल्ट आएगा, यहां से बड़ी संख्या के अंदर बहुत बड़े मैंडेट के साथ दूसरी बार यहाँ एनडीए की सरकार बन रही है। कांग्रेस ने हमेशा, चाहे ओबीसी समाज है, उसको भी अपमानित करने का काम किया है। ओबीसी को आज तक सम्मान नहीं दिया। ओबीसी इस बात को लेकर के संघर्ष करता रहा, हमें अधिकार मिलने चाहिए। कांग्रेस ने ओबीसी समाज को वोट बैंक के रूप में इस्तेमाल किया है। कांग्रेस ने ओबीसी समाज को अपनी रैली में संख्या बढ़ाने के लिए इस्तेमाल किया है, उसको अधिकार नहीं दिए हैं। और जब ओबीसी समाज को मोदी जी ने अधिकार दिए, आयोग बनाया, संवैधानिक शक्तियां दी, और मोदी जी ने आने वाले समय के अंदर ओबीसी समाज के बच्चे डॉक्टर बने, ओबीसी समाज के बच्चे इंजीनियर बने, ओबीसी समाज के बच्चे अच्छी एजुकेशन लें, चाहे वो सैनिक स्कूल में लें, नवोदय विद्यालय में लें, केंद्रीय विद्यालय में लें, उनको 27% का प्रावधान आरक्षण देने का काम वो नरेंद्र मोदी ने किया है। प्रताप सरनाईक यांचा 15 वर्षात हजारो पटीने स्वतःचाच विकास. भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे भूमिपुत्रांच्या मदतीला. आगरी कोळी बांधवांनो एक व्हा. भिवंडी लोकसभेप्रमाणे ओवळा माजिवडा विधानसभेत चमत्कार घडवा. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याकडून 15 वर्षात केलेल्या विकास कामाचा दाखला दिला जात आहे. यावर भिवंडीचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला. प्रताप सरनाईक यांनी गेल्या 15 वर्षात स्वतःचाच हजारो पटींनी विकास केला असल्याची जोरदार टीका बाळामामा म्हात्रे यांनी केली. बाळामामा म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेश मणेरा यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आले होते. तसेच आगरी कोळी बांधवांनो एक व्हा आणि भिवंडी लोकसभेप्रमाणे ओवळा माजिवडा विधानसभेत चमत्कार घडवा असे आवाहन देखील म्हात्रे यांनी आज केले. ओवळा माजिवडा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 वर्ष काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता नरेश मणेरा यांना उमेदवारी दिली असल्याने बाळामामा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. गेल्या 15 वर्षात या भागातील आगरी कोळी बांधवांना आमदाराने देशोधडीला लागले असल्याची टीका म्हात्रे यांनी केली. तसेच या मतदारसंघात विकास झालाच नसल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी यावेळी केला. नरेश मणेरा यांना एक संधी द्या. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार नरेश मणेरा यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात भव्य रॅली काढण्यात आली होती. या राहिलेल्या भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीवर मतदारांनी विश्वास ठेवत फक्त एक संधी आपल्या भूमिपुत्राला द्या असे आवाहन यावेळी बाळामामा म्हात्रे यांनी केले. मी तुम्हाला काय बोललो, इथले स्थानिक यांचे सगळेच व्यवसाय बुडाले. नाही विटेचा व्यवसाय राहिला, नाही दगडाच्या खाली राहिला, नाही रेतीचा व्यवसाय राहिला. इथल्या कंपन्या गिरण्या बंद झाल्या. मग तुम्ही आमच्या हाताला काम कसं देता? नुसताच विकास विकास म्हणजे काय? का स्थानिकांच्या पोटावर बुलडोजर चालवून विकास करायचा का? बघा, ह्याच्यात महाविकास आघाडीत आता जी लढतंय, महाविकास आघाडी आपल्या सगळ्यांसमोर एक पंचसूत्री घेऊन येत आहे. कदाचित आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की जी लाडकी बहीणच्या योजनेअंतर्गत हे सरकार 1,500 रुपये देतो. आम्ही आमची लाडकी बहीण आहे, परंतु त्याही पुढे जाऊन महाविकास आघाडीच्या एक संकल्पना आहे की हीच लाडकी बहीण ही खरं म्हटलं सगळ्याच आमच्या आया बहिणी हे त्या घराच्या भाग्यलक्ष्मी आहे. आणि म्हणून भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिन्याला देणार. विम्याचा प्रश्न बघितला असेल, 5 लाखाचा विमा हे शासन देते. आम्ही 25 लाखाचा विमा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे आमचं वचन आहे, ही आमची गॅरंटी सुद्धा आहे. शेतकऱ्यांविषयी तुम्ही बघितलं असेल, 3 लाखापर्यंत कर्ज माफ आहे, 50,000 प्रोत्साहन आहे. जातीनिहाय जनगणना करायची आहे. ही जातीनिहाय जनगणना करून त्या समाजाला तर त्या जनगणनेनुसार न्याय दिला तर काय फरक पडणार? आज आपण पाहत असाल संविधानचा विषय, लोकसभेच्या वेळेस बीजेपीचा नाराज होता, अब की बार 400 पार, पण ते झालं नाही. काही गोष्टी म्हणू शकतो. बघा, एवढं सगळं करण्यापेक्षा हा महाराष्ट्र आहे, ही विधानसभा, ह्या विधानसभेचे 15 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी स्वतःला विचारावं, हे नेतृत्व करताना मी या विधानसभा क्षेत्राला काय न्याय दिला. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांना मी आवाहन करेन की आपण एकदा नरेश मणेरा साहेबांना संधी द्या. नक्कीच
आपल्याला अपेक्षित असं काम विकास या मतदारसंघाचा होईल.